हॅलो. हॅलो. हॅलो भैया, मी लातूरून बोलते. हा बोला ना ताई, काय अडचण? माझ्या आज कोर्टामध्ये वकील कोणतंच काम करणार. आतापर्यंत मी 19 पासून चालूय, माझं काढून टाकायले, मला कोर्टामध्ये न्याय बी देणार. अच्छा अच्छा, नाव काय ताई आपलं? संगीता लवटे. संगीता लवटे. आणि कोर्टामध्ये कसला विषय चालू आहे? तुझ्या वडिलांच्या जमिनीवर हा अधिकार, माझा हक्क आहे ना. मग भावाची वाटणी झाली, मला दिली नाही वाटणी. हा हा हा. आणि माझे मालक नाहीत, काही नाही. मी 3 लेकरं लहानाची मस्त कष्ट करून सांभाळलेले, पण मला कुठंच सहारा नाही, घर नाही, दार नाही, काही नाही. म्हणून माझ्या वडिलांचं मागते मी. तर ते कोर्टामध्ये रेल्वे गेलेले शेतामधून. हम्म. ते वकील काय करायला, आपलं आपलं एकच व्हायले तर मला पटवून टाकायले, तर माझं कुठंच न्याय करणं गेले तर. अच्छा अच्छा, वकील का? म्हणजे कोर्टामध्ये किती वर्ष झाले हे केस चालू आहे? 2011 पासून चालू आहे, पण काहीच करणं गेलेत कोण. 2011 पासून केस चालू आहे का? हा. बरं बरं. आणि वकील कुठला आहे? लातूरचेच आहेत. ला- लातूरचे एक आहेत, औरंगाबादचे एक आहेत. म्हणजे लातूरच्या वकिलानेच औरंगाबादचे लावलेले आहेत. हम्म. रेल्वेचे हप्ते उचलून बसालेत आमचे भाऊजाई हे, पण मला काही हाताला लागूच देणार. अच्छा आपलं अच्छा. म्हणते तुमच्या भावाने घर विकले, जागे पारून फलाटिंग करून विक्राय केलेले आहेत, घर झालेले आहेत. नोटीशी काढलेत 16-17 म्हणतात. तारखेला बोलवतात, आलेच नाहीत म्हणतात. काहीच नाही, काहीच करणं गेले तर. आणि माझं 6 गुंठे माझ्या आईनं दानपत्र शिल्लक दिलेलं आहे. तर ज्यांनी माझ्या भावाकडून विकत घेतलंय, तो माणूस मला त्या 6 गुंठ्यावर पण येऊ देत नाही. अच्छा अच्छा, मग त्या सरांना विचारायचं ना, वकील साहेबांना, का बरं मला वगळून टाकता म्हणून. मग विचारलं तर म्हणजे वेळ असतंय, दमानं होतंय, लगेच होत नाही. आणि पैसे तर माझे 2-3 लाख रुपये गेलेत वकील लोकाला. 2-3 लाख रुपये का बरं? औरंगाबादला जायचंय, चला वकिलाकडे म्हणतात, सेपरेट गाड्या करायला लावते, 10-10 हजार घेतात. झाले तुमचे, आलेत पैसे, होतंय 50% रुकलंय, झालंय म्हणून काढतात माझ्याकडून. असं का? हा. बरं. त्या वकील साहेबांचं नाव काय? BS कांबळे. BS कांबळे. हा. अच्छा अच्छा. फोन वगैरे उचलतात का ते? आता आम्ही वकिलावर पण केले, पण वकिलाचं ती मेन असते ना साहेब कोण, हा. ती बी काय अजून नोटीस नाही, काही नाही, थंडच आहे. असं का? हं. बरं. ठीक आहे ते. तुमच्या टायगर ग्रुपनं मला त्या 6 गुंठ्यावर घर बी घालून दिलं तर मी राहू शकते. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्हाला तर मदत काय हवी, म्हणजे तुमचा हिस्सा तुम्हाला भेटला पाहिजे असं ना बोलताय तुम्ही? हा. बरं. ठीक आहे. नंबर सांगा मला त्या सरांचा. वकिलांचा हा. ह्याचा वकील साहेबाचा नंबर काढून दिला. हा बोला ताई. 91 91 92 92 09 09 76 76 11 11. किती 41. किती 41 ना? हा शेवटी. तुमचं शिक्षण नाही झालं का? नाही. म्हणूनच तुम्हाला वाटतं येड्यात काढतात ते. नाही, काही केलंच नाही साहेब आतापर्यंत. बरं. तुम्हाला मुलगा वगैरे नाही का? आहेत मुलं, पण करून खाते, पोरं खेटत बसायला कुणाला वेळा म्हणते. त्यांचे लग्न झालेले आहेत. अच्छा तिघांचे. अच्छा. आणि तुमचे मिस्टर? नाहीत, त्यांनी आता 30 वर्ष झालं तिकडे गावीच राहतात. अच्छा. बरं ठीक आहे. मी तसा कॉल करतोय त्यांना. इतक्या मॉर्निंगला ते कॉल वगैरे उचलणार नाही. त्यांना मी 10 वाजता कॉल करतो. हा. हो सर. चालेल. हा भाऊ बोला की. हा ताई, तो नंबर लागत नाही. तसंच करतात बघा, नंबरच त्यांनी हे करतात, लागत बी नाही. मग जाऊ का ऑफिसवर? ऐकून घ्या, दुसरा नंबर नाही का तुमच्याकडे? दुसरा नाही, मग दुसरे ते सोनवणे वकील त्यांचेच आहेत, 3 जण आहेत त्यांनी. अच्छा. तुमची कंप्लेंट कोणत्या वकिलाकडे?
BS कांबळे, सोनवणे वकील आणि जिल्पी औरंगाबाद. तिघांकडे आहे का? हा. नाही नाही, सध्या हँडल कोण करते तुमची कंप्लेंट? BS कांबळे. ते करतायत का? हा. अच्छा अच्छा, ते प्रॉपर कुठले? लातूरच्या जवळ इथं रेणापूर म्हणून आहे तिथले आहेत. लातूरचेच का? बरं. त्यांच्या मोबाईलवर अवैध दाखवतोय, रिचार्ज नसेल बहुतेक, त्याच्यामुळे लागत नाही तो. बघा तो पहिलं दावा डिसमिस झाला म्हणले, परत 19ला टाकला. 19 पासून आतापर्यंत अजून काहीच नाही. अच्छा आणि पैसे परत द्या म्हणून दावा बी केला तर ते बी नाही. अच्छा अच्छा, म्हणजे 3 वकील केलं तर तुम्हाला कुठे मदत भेटत नाही, असं आहे ना? हा. वारसा काढलाय तरी म्हणतात तुमचं आता चलतच नाही वारसाना बी. अच्छा अच्छा, मग म्हणजे ही आपलं आपण भेटले ते एकाला मधल्या मध्ये कारभार केले तर मला कटवायले तो साहेब. अच्छा अच्छा, मला सांगा, तुमच्या वडिलांची जमीन आहे बरोबर? हा, 12.5 एकर इथं बार्शी रोडवर. 12.5 एकर. त्यामध्ये तुमचे भाऊ किती? चौघं होते, वारले. चौघे होते, वारले किती त्यामधून? चौघं बी वारले, आई वडील बी वारले, आता भाऊजाई आणि त्यांचे मुलं आहेत. अच्छा अच्छा, असं का? मग तुमचं वारस वगैरे असतील ना त्याच्यावरती? माझं वारस काहीच नाही, कोर्टानं काढलंय, कोण तर ते निघालंय ना कोर्टातून वारसा. म्हणजे कसं असतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपण नाव वगैरे चढवतो ना, त्यावेळेस असते म्हणजे त्याच्यावरती पूर्ण नावं वगैरे. ती कसं झालतं, वडिलांनी पहिलं लहानपणी आमच्या मोठ्या भावाच्या नावावर जमीन घेतली होती. हम्म. मग ती मोठ्या भावानं आपसापसा जमत नसत्याला एकत्र कुटुंबातली जमीन म्हणून चौघांनी वाटून घेतली. बर. आणि मग मला काहीच दिलेलं नाही. असं विषय मी का? बी आतापर्यंत कधी मागितले बी नव्हते. पण आता माझी परिस्थिती तशी झाली ना, विलाज नसल्यासारखं. मग माझ्या आई वडिलाचं हक्काचं घ्यावं म्हणायचं माझं म्हणणं. रेल्वे ते गेलेले शेतातून. बरं ठीक आहे ताई, त्यांचा कॉल लागत नाही, त्यांना मी व्हॉट्सअप द्वारे कॉल करण्याचा प्रयत्न करतोय. जेवढी मदत होईल तेवढी मदत करतोय मी. हा. हो हो. आणि माझी फक्त का तुम्ही जरी येऊन तिथं त्या 6 गुंठ्यावर दानपत्रावर ताबा दिलं तर बरं होईल मला. बघ आता मला राहायला सुद्धा घर नाही सध्या. आता ताई कसं आहे माहिती आहे का, जमिनीचा विषय आहे. आता त्यांच्या सोबत बोलावं लागेल ना, कुठपर्यंत प्रोसेस वगैरे त्यांनी केले, त्यांना माहिती असेल नाही का? हो ना, हो ना. हा ना, त्यांना विचारू. एक बाजू तुम्ही सांगितलं, दुसरी बाजू ते सांगतील, मग यामध्ये काय मार्ग निघतो मग बघू. हा. हा, बरं बरं.